हॅलो मित्रांनो, पूजा द टीच यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा जाहीर शेतकऱ्यांच्या खात्यात 14,900 जमा याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। भारतीय शेतीच्या विकासात एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून नवीन पीक विमा योजना समोर आली आहे। या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळत असून त्यांच्या पिकांचे संरक्षण होत आहे। या योजनेचा विस्तृत आढावा घेऊया। पूर्वीच्या काळात विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना फारशी मदत मिळत नव्हती। अनेक शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीला सामोरे जात होते। मात्र आता परिस्थिती बदलली आहे। विमा कंपन्या आता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्यांना योग्य वेळी विमा संरक्षण देत आहे। नवीन पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये। प्रवेश शुल्क। या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ ₹1 एवढे नाममात्र प्रवेश शुल्क। या किमान शुल्कामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणे शक्य झाले आहे। लाभार्थीची संख्या। योजनेच्या यशस्वीतेचे प्रमाण म्हणजे आतापर्यंत 171 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे। ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। सरकारी अनुदान। सरकारने या योजनेसाठी तब्बल 17,73 लाख रुपयांचे अनुदान दिलेले आहे। हे अनुदान शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणासाठी वापरले जात आहे। विशेष तरतुदी। नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण। अतिवृष्टी, 21 दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई। आग, पिकांच्या आगीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विशेष मदत। इतर नैसर्गिक आपत्ती। विविध नैसर्गिक आपत्तींपासून होणाऱ्या नुकसानीचे संरक्षण। लाभ वितरण प्रक्रिया। बँक खात्यातून थेट जमा। शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते। यामुळे पैशांच्या वितरणात पारदर्शकता राखली जाते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो। त्वरित मदत। कृषी विभागाच्या सूचनेनुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाते। विशेषतः अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने दिली जाते। आव्हाने आणि समस्या। निधीचा गैरवापर। योजनेसाठी दिलेला निधी काही प्रकरणांमध्ये योग्य प्रकारे वापरला जात नसल्याने निदर्शनास आले आहे। याबाबत योग्य देखरेख आणि नियंत्रण करणे आवश्यक आहे। जागरूकतेचा अभाव। अनेक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल पूर्ण माहिती नसते, त्यामुळे ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। गाथा। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 3 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळाली आहे। हे या योजनेचे यशस्वीतेचे प्रमाण आहे। भविष्यातील दृष्टिकोन। सुधारणांची आवश्यकता। योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता। निधीच्या वापरावर कडक नियंत्रण। शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवणे। क्लेम प्रक्रियेचे सरलीकरण। निष्कर्ष। नवीन पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे। ₹1 किमान शुल्कात मिळणारे हे संरक्षण शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देते। मात्र योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकार, प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की नवीन शेतकरी पीक विमा योजना काय आहे। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द टीच। धन्यवाद।